I am Sanjay, Quality Improvement in Math Education Project QIME video based PPT presentation. Topic of presentation: circle. Name of Master Trainer Sanjay Arjunji Thakare. Registration number B056. School name Janta Vidyalay Chandrapur. डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. इंट्रोडक्शन. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जे मॅथमॅटिक्समध्ये आपण सर्कलचे संबोध वापरतो, कन्सेप्ट्स वापरतो, ते आणि रिअल लाईफमध्ये याची सांगड घालण्यासाठी, ह्या कन्सेप्ट्स क्लिअर होण्यासाठी हा प्रयत्न आहे. जसं मुलांना खेळताना वगैरे ग्राउंडमध्ये मुलांना सांगतात की एक गोल काढ, पण ॲक्च्युली तो सर्कल काढतो. पोळीचा आकार विचारला तर ते सर्कल म्हणून सांगतात, कारण ते वर्तुळ क्षेत्र आहे, सर्क्युलर रिजन आहे. ह्या गोष्टी लक्षात येत नाही. अशा अनेक गोष्टी आहे आणि यासाठी कन्सेप्ट्स क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा जर कन्सेप्ट्स क्लिअर जर झाल्या तर हायर एज्युकेशन घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी जात नाही. सो धिस टेक्नॉलॉजी इज एसेन्शियल इन टीचिंग अँड लर्निंग मॅथमॅटिक्स. इट इन्फ्लुएन्सेस द मॅथमॅटिक्स that is taught and enhances students' learning. Step 1. Observe and explore. Task 1. Watch the following video. बैठो बैठो. अच्छा, हाँ घुमा घुमा. तू समोर ठेवून दे. अजय अजय जल्दी आओ. हाँ रखो. चलो ऊपर चढ़ो. ऊपर चढ़ गए. हाँ चलो अभी क्या करना है. स्टार्ट. तू भी दिखाओ. अच्छा दिखाओ 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 दिखाओ. अच्छा गुड. वो बड़ी वाली बैंगल ले. बैंगल ठीक है. हाँ
करना आता समजलं एक सर्कल एवढं डिस्टन्स ठेवलं बरोबर दुसरा सर्कल कोणता अच्छा हां एवढंच नाही असं वाला सर्कल हां ठीक आहे त्याच्यानंतर काय घ्यायचं बोट दाखव खिळा काढ खिळाला लावला का कुठे खिळेल बोटला स्टार्ट काउंटिंग किती आहे 13 दूसरा स्पोक 13 तीसरा 13 नंतरचा चौथा 13 गोलाई स्टार्ट कर टायर वरून गोल 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 डायमीटर राहिलाच पुन्हा आठवणच नाही राहिली इकडे बाजू माझ्याकडे पाय त्याच्यानंतर ठीक आहे डायमीटर घे किती आहे खालीपर्यंत 26 रेडियस घे एक वेळ 13 ठीक है स्टार्ट झाड़ गए मार्किंग कर खाली लाईन हां राहू दे हां जाऊ दे एक राऊंड चॉक ठेव जवळ चॉक जवळ आहे
टच झालं मार्किंग कर. टेल घे आता. डिस्टन्स मोज तिकडून इकडे. राहू दे सायकल. सायकल सरको. दाखव. लाव आता. सायकल घे. लाईनवर लाव. लाईनवर चक्का. पायाला तुझा कोठोरी जमते. लाईनवर नाही आली. टाईम वेस्ट होत आहे. लाईनवर पाहिजे. स्पोक लाईनवर पाहिजे. तिकडे गेली ना सायकल तुझी. कर नाही इकडे. हां आता तो स्पोक आहे. हां पहिलं स्पोक दाखव मला हात लावून. कोणता तो टच झाला तर. हां तो दाखव ना बोटानं. हां अशी खिच ना लाईन. हां असं परपेंडिक्युलर. आता लाव. 90 लागला का नाही आला. समोर कर. बस कुठं खिचायचं आहे. स्पोक 90. Activity 1. What are the lengths of different spokes of a wheel? Second, can all spokes meet at a point when one end of spoke fixed to a ring of wheel? Third, are the lengths of all spokes same? Fourth question, how many points of wheel touch to the road at a time? Question 5, which is the shortest distance from center, that is axle of wheel, to the road? Sixth question, what is the measurement of angle between spoke and road? Task 2, observe the diagrams. आयडेंटिफाय द सर्कल. पहिली डायग्राम आहे. त्यानंतर दुसरी आहे. तिसरी आहे. चौथी आहे. चौथी 3D आहे. नंतर पेंटॅगॉन आहे. तो एलिप्स आहे. या 6 डायग्राम्समधून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की यातली कोणती फिगर ही सर्कल आहे. टँजंट. या डायग्राममध्ये 3 आकृत्या काढलेल्या आहे. या 3 पैकी तिथे मार्किंग केलेलं आहे की सर्कल आणि लाईन यांना एकच टच पॉईंट असतो, टचिंग पॉईंट. पहिल्या याच्यामध्ये ती छेदिका आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सर्कल आणि लाईन यांना एकच कॉमन पॉईंट आहे. आणि थर्ड याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा छेदनबिंदू नाही, टचिंग पॉईंट नाही आहे. म्हणून पहिली आणि तिसऱ्या आकृतीमध्ये टँजंट नाही आणि मधली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये ती टँजंट आहे. त्यानंतर एक सर्कल जर आपण घेतला आणि सर्कलवर इन्फायनाईट पॉईंट्स असतात, अशा एकाच सर्कलला आपण किती टँजंट्स काढू शकतो? तर या संबंधी ही फिगर आहे, डायग्राम आहे. नंबर ऑफ tangents to
ए सर्कल थ्रू ए गिवन पॉइंट. एक सर्कल आणि एक पॉइंट या संबंधी जर आपण विचार करतो म्हटलं तर जेव्हा सर्कलवर एखादा पॉइंट असतो त्यातून जाणारी एक आणि एकच स्पर्शिका आपल्याला काढता येते. सर्कलच्या आतल्या भागात जर बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून जाणाऱ्या आपण टँजंट्स काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला टँजंट काढता येत नाही. आणि सर्कलच्या बाहेर जर पॉइंट दिला असेल तर त्या पॉइंटमधून जाणाऱ्या सर्कलला दोन आपल्याला टँजंट्स काढता येतात. इंटरसेक्टिंग सर्कल्स यामध्ये 1 2 3 4 5 डायग्राम्स. पहिले जे दोन सर्कल आहे ते एकमेकाला इंटरसेक्ट झालेले नाही. दुसऱ्या डायग्राममध्ये दोन सर्कल्स आहे पण त्यांना एकच केंद्रबिंदू आहे, मीन्स कॉमन सेंटर, म्हणून ते सर्कल्स कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहे. तिसऱ्या डायग्राममध्ये 2 सर्कल्स आहे पण दोन ठिकाणी इंटरसेक्ट झाले आहे. तिसऱ्या डायग्राममध्ये अलग अलग दोन आहे सर्कल्स पण त्यांचा जो टचिंग पॉईंट आहे हा एकच आहे. थर्ड याच्यामध्ये दोन सर्कल एकात एक आहे पण एकाच पॉईंटला ते दोनही टच झाले आहे. स्टेप 2, define and prove. Definitions. A circle. A circle is the set of points on a plane that are all the same distance from a center point. Radius. Distance from fixed point to point on a circle. Tangent. A line which touches a circle at just one point in a plane. Important theorems. Theorem. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius through the point of contact. Converse, the line perpendicular to a radius of a circle at its outer end is tangent to the circle. Step 3, apply and evaluate. Applications. Question 1, measure the distance covered in some rotations by bicycle. Question 2, how many tangents can be drawn from a point to given circle if number A point E lies in the circle, B, a point C lies on the circle, C, a point D lies out of the circle. Question 3, prove that the angle between two tangents drawn from an external point to a circle is supplementary to the angle subtended by the line segment joining the points of contact at the center. Question 4, prove that the parallelogram circumscribing a circle is a rhombus. Question 5, a quadrilateral ABCD is drawn to circumscribe a circle. Then prove that AB plus CD is equal to AD plus BC. Question 6, from a point B, two tangents are drawn to a circle with center A. If AB is diameter of
a circle and show that triangle BEF is equilateral. Question 7. Two tangents DB and DC are drawn to a circle with center A from an external point D. Prove that angle BDC is equal to twice angle ABC. Question 8. Prove that the tangents drawn at the ends of a diameter of a circle are parallel.